तर स्वामी भक्तांनो, आपले जे काही स्वामी आहे हे स्वामी भक्ताचे कैवारी आहे. म्हणजे जर त्यांचा एखादा निस्सीम भक्त असेल ना, तर त्याचा कैवार घेतल्या वाचून स्वामी राहत नाही. याचे एक उदाहरण द्यायचे झाले म्हणजे आजचा हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्या स्वामी महाराजांनी एका भक्ताचा कशा प्रकारे कैवार घेतला असून त्याला सगळ्या लोकांच्या हसण्यापासून कसं वाचवलेलं आहे. तर स्वामींचा एक निस्सीम भक्त होता, परंतु त्याला पोटाचा आजार होता. म्हणजे त्याला खूप मोठ्या जास्त प्रमाणात पोटदुखीचा त्रास होत होता. मग या भक्ताने स्वामींना प्रार्थना केली की स्वामी महाराज, तुम्ही जर खरंच स्वामी असाल, देव असाल, तर तुम्ही माझा हा त्रास ताबडतोब पूर्णपणे बरा कराल. असं म्हणता क्षणी स्वामींनी या भक्ताचा त्रास 8 दिवसाच्या आत पूर्णपणे बरा केला. तेव्हा हा स्वामींचा भक्त आता तर डायरेक्ट निस्सीम स्वामींचा भक्त झाला. मग आता हा स्वामींचा भक्त आणि स्वामी फिरत फिरत आणि अजून त्यांच्याबरोबर गावातली जी काही लोकं होती ती नदीवर गेली. जेव्हा नदीवर आंघोळीसाठी गेली तेव्हा तेथील जे काही खालच्या जातीचे लोक होते त्यांनीही नदीमध्ये आंघोळी केल्या. आणि मग हे जे काही स्वामींचे भक्त होते, या स्वामींच्या भक्तांना तिथे स्नानासाठी कुणी भांडं देत नव्हतं. आणि स्नानासाठी भांडं देत नसल्यामुळे यांनी तिथे जो काही शूद्र जातीचा माणूस होता त्याच्याकडनं ते भांडं घेतलं आणि त्या भांड्याने त्यांनी आंघोळ केली. त्यावेळेस गावातील इतर जी काही उच्च जातीची लोक होती त्यांनी स्वामींच्या या भक्ताला चिडवले की अरे तू बाटला आहेस, आता तू आमच्यासोबत नाही राहू शकत, असं वगैरे काही ना काही बोलून त्या भक्ताला हिणावलं. त्यावेळेस स्वामींच्या या भक्ताला खूप वाईट वाटलं. हा भक्त ढसाढसा रडू लागला. त्यावेळेस त्याला असं वाटलं की ही लोक मला एवढी हिणवतायत तरी माझ्या बाजूने मात्र कोणीच बोलत नाहीये. आणि मग जेव्हा पुढे जातात त्याच्यानंतर एका भक्ताच्या घरी जेवणाची पंगत दिलेली असते. तर जेवणाची पंगत दिलेली असताना सगळी भक्त मंडळी, जेवढी काही गावातील लोक असतात ती सगळी गावातील लोक जेवणासाठी बसतात. आणि त्याचबरोबर हा स्वामींचा भक्त सुद्धा जेवणासाठी बसतो आणि स्वामींसाठी सुद्धा ताट वाढलेलं असतं. परंतु जेव्हा हा स्वामींचा भक्त जेवणासाठी बसतो तेव्हा ती इतर जी काही गावातली मंडळी आहे ती त्याला तिथे जेवण करू देत नाही. की तू बाटलेला आहेस, तू एका शूद्र जातीच्या माणसाकडून स्नान करण्यासाठी भांडे घेतले होते म्हणून आता तुला इथे जेवणाचा अधिकार नाहीये, असं गावातील मंडळी त्याला म्हणू लागतात. आणि तेवढ्यात स्वामींसाठी जे काही ताट केलेलं असतं तिथं मात्र अजूनपर्यंत स्वामी आलेले नसतात. मग ते जे काही गावकरी आहे त्यांचं लक्ष त्या स्वामींच्या ताटाकडे जातं की स्वामी अजून जेवायला का येत नाहीये. आणि जेव्हा ते स्वामींना बोलवतात जेवायला तेव्हा स्वामी अक्षरशः मोठमोठ्याने शिव्या देत मोठमोठ्याने पुटपुटत येतात की नाही नाही मी बाटलेलो आहे, मी जेवणार नाही आता, असं वगैरे. म्हणजे स्वामी आपल्या भक्ताच्या बाजूने बोलू लागतात की मी जर बाटलेलो आहे, माझा भक्त जर बाटलेला आहे आणि जर तुम्ही त्याला जेवू देत नसतील तर मी सुद्धा बाटलेलो आहे आणि म्हणून मी सुद्धा जेवण करणार नाही, असं रागाने स्वामी त्या गावातल्या मंडळींना म्हणू लागले, बोलून दाखवू लागले. तेव्हा गावातल्या मंडळींना त्यांची चूक कळाली की आपण स्वामींच्या या भक्ताबरोबर असं वागलो, त्याला जेवू दिलं नाही, तो बाटला आहे असं म्हटलो आणि म्हणूनच स्वामी पण आता आपल्याला तेच सांगतायत की मी बाटलेलो आहे आणि म्हणून मी जेवण करणार नाही. परंतु आपल्या स्वामींनी जर जेवण केलं नाही, आपल्यावर असा राग दाखवला तर त्याचा आपल्याला काय फायदा आहे, याच्यातून आपलंच नुकसान होणार आहे, आपल्या देवापासून आपण दूर होणार आहोत हे गावाच्या मंडळीला कळते. आणि ते स्वामींकडे माफी मागतात की स्वामी काहीही करा पण तुम्ही जेवायला बसा, तुमचा जो काही भक्त आहे त्याला आम्ही आता पुन्हा असं कधीही म्हणणार नाही, असं म्हणून हा जो काही स्वामींचा भक्त असतो तो मनातून अगदी आनंदी होतो. आणि त्याला शेवटी असं कळतं की मगाशी मला जे वाटत होतं माझं कोणी कैवारी नाहीये, माझ्या बाजूने कोणी बोलत नाही, परंतु माझ्या स्वामींनी मात्र माझा कैवार घेतलेला आहे आणि इथं माझ्या बाजूने स्वामी सगळ्या लोकांशी बोललेले आहेत. आणि असं म्हणून त्या भक्ताला फार आनंद होतो. तर असा हा प्रसंग आहे आणि अशा प्रकारे स्वामींनी त्यांच्या भक्ताचा कैवार घेतलेला आहे. म्हणून जास्तीत जास्त स्वामींचं नामस्मरण करा, नक्कीच आपला कैवार आपले स्वामी महाराज हे घेतील. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.